विद्यार्थ्यांनो, आधीच्या तासाला आपलं ई व्यवसायाचे फायदे आणि मर्यादा हा भाग झालेला आहे. आता आपण यातला पुढचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. आता ऑनलाईन व्यवहार हे सगळे इंटरनेटच्या सहाय्याने केले जातात, हे तर आपल्याला माहितीच आहे. इंटरनेटच्या जोडणीशिवाय किंवा इंटरनेटच्या माध्यमाशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन व्यवहार करू शकत नाही. जेव्हा वस्तूची खरेदी आणि विक्री इंटरनेटच्या माध्यमाद्वारे केली जाते, तेव्हा त्याला ऑनलाईन व्यवहार असं म्हणतात. ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी विक्री करतात, तेव्हा त्याचे पैसे देखील ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागतात. मग ऑनलाईन पद्धतीने व्यवहार कसा करायचा किंवा ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याची प्रक्रिया काय आहे, याविषयीचा अभ्यास आपल्याला या ऑनलाईन व्यवहाराअंतर्गत करायचा आहे. जेव्हा आपल्याला ऑनलाईन व्यवहार करायचा असतो, त्यासंबंधी आपल्याला संपूर्ण माहिती असणं आधी गरजेचं आहे आणि मगच आपण ऑनलाईन व्यवहाराकडे वळलं पाहिजे. मग ऑनलाईन व्यवहार करत असताना खरेदी विक्रीपूर्व किंवा खरेदी विक्री आणि वस्तू घरपोच पोहोचवण्याची अवस्था, या सगळ्या मार्गांचा समावेश हा ऑनलाईन व्यवहाराच्या प्रक्रियेमध्ये होत असतो. ऑनलाईन व्यवहाराच्या प्रक्रियेमध्ये वस्तू बघण्यापासून तर ती वस्तू आपल्या हातात पडेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आपल्याला अभ्यासायची आहे. मग ऑनलाईन व्यवहाराचा पहिला टप्पा किंवा ऑनलाईन व्यवहार प्रक्रियेमधला पहिला टप्पा आहे, तो म्हणजे नोंदणी किंवा त्याला रजिस्ट्रेशन असं सुद्धा म्हटलं जातं. जेव्हा आपल्याला कोणत्याही एखाद्या खरेदीच्या साईटवर जाऊन ऑनलाईन व्यवहार करायचा असतो किंवा आपल्याला आपली वस्तू जर विकायची असेल, तर ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला त्या ऑनलाईन विक्रेत्याकडे एक नोंदणी फॉर्म भरून द्यावा लागतो. तो नोंदणी फॉर्म भरून आधी आपण नोंदणी करावी लागते. ऑनलाईन व्यवहारातली ही आपली पहिली पायरी झाली. मग ज्या संकेतस्थळावरनं आपल्याला वस्तू खरेदी करायची आहे किंवा विक्री करायची आहे, त्या विशिष्ट संकेतस्थळावर वस्तू आणि सेवा खरेदी करताना ग्राहकाने लॉग इन करणं आवश्यक आहे. जसं आपण मेसेज बघताना आपण आधी लॉग इन करतो, त्याच पद्धतीने ज्या साईटवर आपल्याला वस्तू खरेदी विक्री करायची आहे, त्या साईटवर आधी आपण लॉग इन व्हावं लागतं. त्यानंतर त्या लॉग इन करत असताना ज्या पद्धतीने आपण मेसेज बघण्यासाठी, ईमेल बघण्यासाठी आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड घालतो, त्याच पद्धतीने या साईटवर सुद्धा ईमेल आय डी आणि पासवर्ड, आपलं नाव, पत्ता हा सगळा तपशील तिथे आपण साईट ओपन करताना आपण जो आपला अकाउंट तयार केलेलं असतं, नोंदणी फॉर्म भरलेला असतो, तेव्हा हे सगळं त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर सुरक्षितता राहावी यासाठी खातेदाराचं खातं आणि शॉपिंग कार्ट हे ऑनलाईन दुकानात ब्राउझिंग करताना आपण काय घेतले याची नोंद ठेवतं, की आपण वस्तू काय घेतो, कधी घेतो, किती खरेदी करतो याची विशिष्ट माहिती त्या ब्राउझिंगमध्ये नोंद करून ठेवलेली असते. तर पहिली पायरी झाली ती म्हणजे नोंदणी, रजिस्ट्रेशन. ज्या वेळेस आपल्याला ऑनलाईन व्यवहार पद्धतीने वस्तूची खरेदी विक्री करावी लागते, तेव्हा त्या विशिष्ट साईटवर जाऊन आपण आपला लॉग इन आणि आय डी म्हणजे ईमेल, जसं आपण ईमेल आणि आय डी टाकतो, पासवर्ड टाकतो, तसं ते टाकून त्या विशिष्ट संकेतस्थळावर आपण लॉग इन व्हावं लागतं. आधी नोंदणी फॉर्म भरावा लागतो आणि मग आपण पुढची प्रक्रिया करू शकतो. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे मालाची मागणी नोंदवणं. एकदा तुम्ही नोंदणी केली की मग दुसरी पायरी आहे ती म्हणजे ऑनलाईन व्यवहारामध्ये वस्तूंची खरेदी विक्री करणं किंवा मालाची मागणी नोंदवणं ही दुसरी पायरी आहे. मग एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू आणि सेवा आवडली असेल किंवा ती त्याच्या मनात भरली असेल, तर त्या वस्तूवर क्लिक करून ती वस्तू आपण शॉपिंग कार्टमध्ये ठेवतो. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला आवडली, त्याला क्लिक करायचं आणि ॲड टू शॉपिंग कार्ट असं येतं, ते मग ती वस्तू त्या शॉपिंग कार्टमध्ये जाते. शॉपिंग कार्ट हे खरेदीदाराने खरेदीसाठी निवडलेल्या सर्व वस्तू, त्यांची संख्या, त्या वस्तूंची किंमत याची नोंद ठेवते. तुम्ही ज्या ज्या प्रकारच्या वस्तू घेतल्या आहेत त्यांच्या किमती, त्यांची संख्या, ही सगळी माहिती त्या शॉपिंग कार्टमध्ये सेव्ह राहत असते. मग खरेदीदार सर्व वस्तूंची निवड केल्यानंतर तिसऱ्या पायरीकडे जातो, तो म्हणजे शोधनाचा पर्याय. पहिली पायरी आपण नोंदणी बघितली म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर मागणी नोंदवायची म्हणजे जी जी वस्तू आपल्याला हवी आहे ती वस्तू, संख्या, जे आपल्याला हवं असेल त्याला क्लिक करून ते शॉपिंग कार्टमध्ये ॲड करायचं.
वस्तूची मागणी नोंदवल्यानंतर मग आपल्याला त्याचे पैसे देणं गरजेचं आहे, म्हणजे शोधन, पेमेंट करणं गरजेचं आहे. मग त्यानंतर तिसरी पायरी येते, ती म्हणजे शोधन. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पेमेंट असं म्हणू शकतो. ऑनलाईन व्यवहारातली शेवटची पायरी आहे. या पायरीमध्ये खरेदीदाराचा शोधनाचा पर्याय निवडावा लागतो. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रक्रियेद्वारे किंवा तुम्ही कोणत्या माध्यमाद्वारे वस्तूचं पेमेंट करणार आहात, तो प्रकार तुम्हाला नोंदवावा लागतो. शोधनाची रचना ही अत्यंत उच्चस्तरीय एन्क्रिप्शनसह सुरक्षित आहे. म्हणजे तुम्हाला जे काही पेमेंट करायचे ते सुरक्षितरित्या त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्या शोधनाचे अनेक प्रकार आहे की तुम्ही ज्याद्वारे वस्तूचं पेमेंट करू शकता, त्यातला कोणता तरी एक प्रकार तुम्ही निवडायचा आणि त्याला क्लिक करायचं की आम्ही या प्रकाराद्वारे तुमचं पेमेंट करणार आहोत. म्हणजे ऑनलाईन खरेदी विक्रीच्या मुख्य जे काही पायऱ्या म्हणा किंवा मुख्य टप्पे तीनच. पहिली पायरी म्हणजे नोंदणी, दुसरी पायरी म्हणजे वस्तूची मागणी नोंदवणं आणि तिसरी पायरी म्हणजे शोधन किंवा पेमेंट. या मुख्य 3 पायऱ्यांद्वारेच तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता किंवा ऑनलाईन व्यवहार करू शकता. मग आता आपला याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे की शोधनाचे प्रकार काय काय. म्हणजे तुम्ही शोधन कधी करणार, वस्तूचं जे काही पेमेंट आहे तुम्ही कधी करू शकता. तर त्यातला पहिला प्रकार आहे की तुमच्या वस्तू पोहोचल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता, तुमची होम डिलिव्हरी झाल्यानंतर. म्हणजे या प्रकारामध्ये ती वस्तू तुमच्या हातात मिळाल्यानंतर, तुमच्या घरी दाराजवळ ती वस्तू आल्यानंतर तुम्ही त्या वस्तूचे जे काही पेमेंट आहे ते क्रेडिट कार्ड म्हणा, डेबिट कार्ड म्हणा किंवा रोख रकमेद्वारे करू शकता. म्हणजे पहिला प्रकार पेमेंटचा आहे तो म्हणजे वस्तू घरी पोहोचल्यानंतर. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे धनादेश. शोधनाच्या म्हणजे पेमेंटच्या या प्रकारामध्ये आपण जी वस्तू खरेदी केलेली आहे त्या वस्तूचा चेक किंवा धनादेश आपण त्या विक्रेत्याला पाठवू शकतो आणि तो चेक प्राप्त झाल्यानंतर मग तो आपल्याला वस्तू पाठवतो. म्हणजे धनादेश या प्रकारामध्ये आधी चेक त्या दुकानदाराला किंवा त्या विक्रेत्याला मिळाला पाहिजे आणि तो चेक मिळाल्यानंतर मग आपल्याला वस्तू पाठवतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे नेट बँकिंग हस्तांतरण. शोधण्याच्या या प्रकारामध्ये वस्तूची जी काही रक्कम आहे ती खरेदीदाराच्या खात्यातून विक्रेत्याच्या खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केली जाते. यामध्ये अतिशय कमी वेळ लागतो. ताबडतोब पैसे एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे विक्रेत्याला पैसे मिळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हा झाला तिसरा प्रकार. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड. खरेदीदार डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा पैसे भरू शकतो. तुम्ही जी वस्तू खरेदी केली आहे ती वस्तू जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे जर पेमेंट करत असाल तर तुमच्या खात्यातनं तेवढी रक्कम आपोआप वजा होत जाते. तसंच क्रेडिट आणि डेबिट कार्डला प्लॅस्टिक मनी असं सुद्धा ओळखलं जातं. आणि सगळ्यात जास्त ऑनलाईन व्यवहारासाठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच वापरण्यात येतं. त्यानंतर पाचवा प्रकार आहे त्यातला डिजिटल रोख म्हणजे डिजिटल कॅश. इलेक्ट्रॉनिक चलनाचा हा एक प्रकार आहे. याचं अस्तित्व केवळ सायबर स्पेसमध्येच आहे. डिजिटल रोख वास्तवात नसते, परंतु खऱ्या चलनाप्रमाणे तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वापर करण्याची क्षमता आहे. म्हणजे तुम्हाला कॅश वापरायची गरज नाही, परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे तुम्ही ती कॅश एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर डायरेक्टली ट्रान्सफर करू शकता. त्याला डिजिटल कॅश किंवा डिजिटल रोख असं म्हटलं जातं. तर अशा 5 प्रकाराद्वारे तुम्ही तुमच्या जी वस्तू खरेदी केलेली आहे त्याचं तुम्ही पेमेंट करू शकता. आता हा आपण प्रक्रिया बघितली की आपण कशा पद्धतीने वस्तूंची खरेदी विक्री करू शकतो. मग आता खरेदी विक्री प्रक्रियामध्ये सर्वच व्यवहारांना म्हणजे जे काही व्यवहार आपण करतो त्याचे प्रत्येक व्यवहाराची एक विशिष्ट जागा असते किंवा विशिष्ट महत्त्व असतं. आणि एक वेगवेगळ्या प्रकारची जी काही माहिती आहे ती माहिती प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. आणि या माहितीचं आदानप्रदान प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे की जेणेकरून प्रत्येकाला ऑनलाईन व्यवहारामध्ये पारंगत येईल किंवा ऑनलाईन व्यवहार प्रत्येकजण करू शकेल. पारंपरिक व्यापाराशी तुलना करता इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेटद्वारे जे काही व्यवहार केले जातात ते अतिशय सोपे असतात. पारंपरिक व्यवसाय करत असताना प्रवासाचा वेळ, वाटाघाटी, मुद्दा पटवून देणं, दोन्ही पक्षांशी संवाद साधणं, समोरासमोर असणं या सगळ्या प्रक्रियेला बराच वेळ लागतो.
परंतु ऑनलाईन व्यवहारासाठी आवश्यक असणारी जी काही माहिती आणि नियम आहे त्या अटीसह ती तुम्हाला माहिती डायरेक्ट कम्प्युटरवर किंवा तुमच्या मोबाईलवर दिसते. तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्यायचं. कोणीही तुम्हाला पटवण्याचं काम करत नाही किंवा कोणीही तुम्हाला फोर्स करत नाही की तुम्ही ही वस्तू घ्याच. तुम्हाला आवडली तर तुम्ही घ्या, नाही आवडली तर तुम्ही सोडून द्या. अशा पद्धतीने ऑनलाईन व्यवहार हा पारंपरिक व्यवसायाच्या तुलनेत अतिशय साधा, सरळ आणि सोपा आहे. ऑनलाईन व्यवहार प्रक्रियेमध्ये खरेदीदार आणि विक्रेता पहिल्या पायरीमध्ये दोघं एकमेकांना शोधतात. त्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये वस्तूची निवड केली जाते. त्यानंतर पैशाची बोलणी आणि वितरणाचे नियम आणि अटी ठरवल्या जातात की आपण कोणत्या पद्धतीने पैसे पेमेंट करणार आहोत. त्यानंतर वस्तूची विक्री केली जाते. वस्तूची विक्री केल्यानंतर लगेच पेमेंट केलं जातं आणि विक्री पश्चात कार्य मग तुम्हाला मिळतात. म्हणजे जर आफ्टर सेल्स जर काही सर्व्हिस त्या कंपनीकडनं मिळत असेल तर तुमचं पेमेंट झाल्यानंतर मग ती वस्तू विकल्यानंतर जी काही कार्य आहेत किंवा जी काही सर्व्हिसेस आहेत ते तुम्हाला दिले जातात. म्हणजे त्याचा डेमो असेल, त्यानंतर त्यांना वर्षभर मेंटेनन्स असेल, ही सगळी कार्य विक्री पश्चात तुम्हाला मिळत असतात. तर ऑनलाईन व्यवहार असे एक 3 ते 4 टप्प्याद्वारे इझिली केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया हा भाग समजून घेतलेला आहे. ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया प्रमुख 3 टप्प्यामध्ये असते. पहिला टप्पा म्हणजे नोंदणी करणं, रजिस्ट्रेशन करणं. दुसरा टप्पा वस्तूची मागणी नोंदवणं. तिसरा टप्पा शोधन म्हणजे त्या वस्तूचं पेमेंट करणं. या प्रमुख 3 टप्प्याद्वारे तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकता. ऑनलाईन व्यवहाराचे पेमेंटचे प्रकार आपण बघितले. पहिला प्रकार आपण बघितला की वस्तू पोहोचल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता. दुसरा बघितला धनादेश म्हणजे चेकद्वारे, आधी चेक द्यायचा आणि मग वस्तू तुम्हाला मिळते. तिसरा प्रकार आपण बघितला नेट बँकिंग. चौथा प्रकार आपण बघितला क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि 5वा प्रकार बघितला आपण डिजिटल रोख. तर अशा पद्धतीने आज आपण ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया हा भाग या ठिकाणी संपवलेला आहे.